जय शिवराय मित्रांनो, मी तुषार पुयाड एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजेच काय, आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजेच की आपली 10वीची एक्झाम्स आहे आणि 12वीची एक्झाम्स आहे. या परीक्षेच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहे मित्रांनो. आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे तारखा कधीपासून कुठपर्यंत आहे ते आपण याबद्दल ऑथराईज न्यूज आहे ही, म्हणजेच लोकसत्तामध्येच दैनिक लोकसत्ता या लोकपेपरला आलेलं आहे हे बातमी. आणि याच्यावरती डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि आता इथून आपली काय स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे ते तुम्ही ऐकू शकता. पहिल्यांदा आपण न्यूज बघू हे काय आहे तर. ठीक आहे, सर्वात पहिले तर बघा न्यूज बघा. ही लोकसत्तामधली न्यूज आहे. कुठची? लोकसत्ता. लोकसत्तामधली न्यूज आहे आणि हा ऑथराईज पेपर आहे. याच्यामध्ये तुमची खोटी बातमी वगैरे येणार नाही. बघा पहिल्यांदा बघू, 12वी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून ते 10वीची 20 फेब्रुवारीपासून राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर प्रतिनिधी. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजेच काय, जे 12वीचे एक्झाम्स आहे ते 10 फेब्रुवारीपासून, जे 12वीचे एक्झाम्स आहे ते 10 फेब्रुवारीपासून आणि 10वीचे एक्झाम आहे हे 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अतिशय चांगली न्यूज आहे. बघा तुम्हाला मी झूम करून दाखवतो या ठिकाणी. एकच मिनिट, आपण याला वाचून घेऊ, सविस्तर वाचू याला. ठीक आहे, बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्य मंडळ 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार 12वीची परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारी. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीला आणि 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाचे सहसचिव कोण आहे या ठिकाणी बघा, त्यांनी सांगितलेलं आहे. एक मिनिटच समोर बघू. राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळात 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत राहील. ॲक्च्युली म्हणजे 12वीची जी एक्झाम्स आहे ते कधीपासून सुरू होईल? 10 फेब्रुवारी. संपणार कधी? तर शेवटचा पेपर 18 मार्चला संपणार आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे तसेच प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 23 जानेवारी. आता सुरुवात बघा याच्यामध्ये 12वीसाठी सांगत आहे पहिल्यांदा. तर 12वीमध्ये काय 23 परीक्षा म्हणजेच काय, आपण काय म्हणतो त्याला मौखिक चाचणी किंवा आपण त्याला मॉक टेस्ट कधीपासून सुरू होणार आहे या ठिकाणी बघा. तर 23 जानेवारी. त्यालाच काय तोंडी परीक्षा कधीपासून चालू होणार आहे? तोंडी परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. त्यातच माहिती तंत्रज्ञान, सामान्य विज्ञान आणि विषयांच्या प्रात्यक्षिकेचा समावेश आहे. 10वीची लेखी परीक्षा आता बघा, आता 10व्या वर्गावर येऊ आपण. 10वीची लेखी परीक्षा बघा. 10वीची लेखी परीक्षा ही 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. अतिशय उत्तम आहे बघा, होणार आहे. आणि त्याची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होणे. शारीरिक कार्य समोर बघा, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण प्रॅक्टिकल, त्यात समावेश आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी ते मार्च 2026 या परीक्षेच्या प्रात्यक्षिक लेखी आणि परीक्षांचे तारखा जाहीर करण्यात आलेले आहे. ठीक आहे, अतिशय उत्तम न्यूज आहे मॅडम, सॉरी आपल्या मित्रांनो. महत्त्वाचं म्हणजेच काय रे, आपल्या जो परीक्षेचा कालावधी आहे तो आपल्याला या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आता तुम्ही आपलं नियोजन करू शकता या ठिकाणी बघा. परत एकदा मी ते या ठिकाणी लिहून देतो. इकडे 10वीचं टाकतो, सॉरी इकडे 12वी टाकू आपण आणि इकडे 10वीचं टाकू. ठीक आहे, महत्वाचं काय रे, या ठिकाणी 20 फेब्रुवारी ते काय रे या ठिकाणी बघा आपण 20 फेब्रुवारी कुठे गेलं आपलं, 20 फेब्रुवारी ते 18 मार्च. 18 मार्च हे आपले पेपर्स राहते या ठिकाणी. ठीक आहे, आणि सोबत जर म्हणलं प्रॅक्टिकल किंवा आपल्या तोंडी परीक्षेचा कालावधी म्हटलं तर या ठिकाणी बघा कुठं 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी. ठीक आहे, तोंडी म्हणजेच काय 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे तोंडी परीक्षा. ठीक आहे, तोंडी परीक्षा
ठीक आहे. आणि 10वीचं बघू या ठिकाणी. 10वीचं काय या ठिकाणी 10 फेब्रुवारीपासून तर 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी सुरू होणार आहे. ठीक आहे. राज्य मंडळ प्रमोद सावंत यांनी इथे खाली आहे बघा. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च, हे पण 18 मार्चच आहे. ठीक आहे. 10 फेब्रुवारी मार्च पेपर. ठीक आहे. आणि अंतर्गत 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी. हे काय रे, तोंडी परीक्षा किंवा प्रॅक्टिकल म्हणू. ठीक आहे. हे तुमचे वेळापत्रक आहे आणि या वेळापत्रकात तुम्ही आता स्वतःचा टाइम टेबल आखा आणि याचं काय नियोजन करा आणि शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करा. सर्वाधिक फोकस आता पेपर सोडण्यावर असले पाहिजे. काही जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसेल तर काही कन्सेप्ट आता या ठिकाणी क्लिअर करून घ्या. यूट्यूबचा सहारा घ्या, कोणत्या विद्यार्थ्याचे कोणत्या सरांचा सहारा घ्या, तुम्ही काही पण करा. आता इथून समोर आपले जे हे असले पाहिजे, स्ट्रॅटेजी असली पाहिजे. जास्तीत जास्त आपण सराव आणि पेपर सोडण्यावर असले पाहिजे. ठीक आहे. तर ही आपली आजची न्यूज होती आणि याच्यावरती तुम्ही महत्त्वाचं म्हणजे काय, राज्य शासनाने दिलेली ही न्यूज आहे आणि यावरती काही म्हणजे संशय घेण्यासारखं नाही. भलाही नेक्स्ट जे अपडेट येईल किंवा त्याचा जो टाइम टेबल आहे, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जो पहिला पेपर आहे तो मराठीचाच आय थिंक होणार. पहिला पेपर आहे तो मराठीचाच होणार. ठीक आहे. आणि शेवटचा पेपर जो होईल म्हणजेच काय रे, जो लास्ट पेपर. ठीक आहे. फर्स्ट म्हणजेच मराठी आणि लास्ट म्हणजेच काय रे, लास्ट या ठिकाणी भूगोल होणार. ठीक आहे. तर बघू आपण याच्यामध्ये काय चेंजेस होते तर किंवा खालीवर होऊ शकते. तर आय थिंक हेच राहील टाइम टेबल. आता जो महत्त्वाचा जो पूर्ण ग्राफ आहे टाइम टेबलचा तो येणाऱ्या नेक्स्ट आपल्या लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये आपण टाकण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.